हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आणि आज दिवसाची सुरुवात मस्त किचनपासून झाली. कारण ह्यांचा टिफिन बनवायचा होता आणि रात्रीच मी ठरवलं होतं की सकाळी पावभाजी बनवायची. म्हणून रात्रीच थोडीफार तयारी करून ठेवली होती. मग सकाळी उठल्यानंतर मस्त असा बटाटाची सालं वगैरे काढून घेतली, सिमला मिरची चिरून घेतली आणि वाटाणा तर काय आधीच सोलून ठेवलेला होता, तो वॉश करून ठेवला होता आणि फ्लावर पण निवडून ठेवला होता. त्याच्यामुळे मग गरम पाण्यामध्ये फ्लावर उकळून घेतला आणि लगेच मग कुकर लावून दिला. भाज्या शिजेपर्यंत मग एकीकडे कांदा, टोमॅटो, परत आलं, लसूण असं सगळं भाजून घेतलं आणि ते मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं आणि मग सगळे मसाले टाकून अशी मस्त अशी पावभाजी बनवली. सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, पण काही कारणामुळे मी तो घेतला नाही. हे ऑफिसला गेले, धनुष पण स्कूलला गेला आणि मग मी माझं आवरायला घेतलं, म्हणजे आंघोळ वगैरे केली, छान मेकअप वगैरे करून घेतला आणि मगच किचनमध्ये आले. म्हटलं अशी पण आहेतच ती कामं, करता येतील निवांत, म्हणून मग आले किचनमध्ये. बघितलं तर जे पावभाजी बनवली होती ना ती जेव्हा शिजत होती ना ती, तेव्हा सगळं तडका त्याच्यावरती उडला होता, म्हणजे पूर्ण ते उडत होते, त्याच्यामुळे सगळं खराब झालं होतं. किचन ओट्यावरती तर सगळंच उडलं होतं. पाठीमागच्या स्टाईल आहेत त्या पण पूर्ण रंगीबेरंगी झाल्या होत्या. व्हिडिओमध्ये काही एवढं जवळून दिसत नाही, पण ते खूप खराब झालं होतं. दूध शिल्लक होतं, पण ते काय मी सकाळच्या चहासाठी वापरलंच नाही. डायरेक्टली दुधाची पिशवी आली होती ताजी ताजी आणि ती नेमकी फुटली होती, मग तेच यूज करून घेतलं. आणि जे कालचं दूध होतं त्याच्यावरती साय काढून ठेवायला घेतली. एखाद्या गोष्टीची आवड लागली ना, ती गोष्ट आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपल्या मनाला शांती भेटत नाही. घरचं तूप ते घरचं तूपच असतं. जेव्हापासून ही सवय लागली ना, तेव्हा एक दिवस जरी नाही ना दुधावरची साय काढली तरी करमत नाही, किंवा एक दिवस जरी हा सायचा डबा बघितला नाही ना तरी दिवस चांगला जात नाही, असं होतं. ज्या सवयी आहेत त्या आपल्या सुरूच राहतात, तिथं काही चेंजेस होत नाहीत अजिबात. पावभाजी खूप मस्त झाली होती, पण झालं असतं की आमच्या इथे ना सगळ्या गोष्टी वेळेवरती भेटतील, पण पाव अजिबात कधीच भेटणार नाहीत. मी तर पहिले तर राहायला आले ना तेव्हा एवढी मी वैतागले होते ना, की ह्यांना सांगितलं पाव येताना घेऊन या आणि ह्यांनी सगळं शोधलं होतं, म्हणजे अर्धा तास फिरत होते पावासाठी, पण ते कुठंच भेटले नाही. शेवटी ब्रेड घेऊन आले आणि माझा काही विश्वास बसलाच नाही की हे अर्धा तास फिरलेत आणि ह्यांना कुठंच पाव भेटले नाहीत. नेक्स्ट टाईम जेव्हा मी त्यांच्यासोबत गेले तेव्हा मला समजलं की अरे यार, इथं खरंच पाव भेटत नाही आहेत. त्यांची पण काही चुकी नाही आहे. मग कधीतरी ब्रेडच खावे लागतात, कधीतरी भेटतात पाव, असं होऊन जातं. बोलता बोलता सगळा पसारा आवरून घेतला, दूध गरम करण्यासाठी ठेवलं आणि मग किचन ओटा मोकळा करून घेतला पहिला. पाठीमागच्या साईडला ना सगळा पसारा असतो, म्हणजे तिथं सेंक एरिया आहे ना, तिथं सगळा जे काय भाज्या वगैरे चिरलेल्या असतात त्या तिथंच असतात. पिशव्या वगैरे पण तिथंच पडलेल्या असतात सगळ्या. मग तिथं पण खूप राडा पसारा होतो, तिथलं सगळं आवरून घेतलं आणि पटकन भांडी मांडून घ्यावीत म्हणलं. कारण धनुषला जायच्या आधी जी वरची कामं आवरली ना की खूप भारी वाटतं, म्हणजे आल्यानंतर जी आपली धुणं असेल, भांडे असतील, फरशी असेल, ह्या गोष्टी सगळ्या होऊन जातात. म्हणून मग मी खूप लगबगीने आणि शेवटचे जे 5 मिनटं राहिलेले असतात ना त्यात काम करायची मज्जाच काही वेगळी असते. म्हणजे मला तर खूप आवडतं गडबडीत काम करायला, म्हणजे नाही का, बाहेर जायचं असेल तर खूप उत्साह असतो आपल्याला काम करायला. म्हणून मग रात्री कोथिंबीरचा डबा वॉश करून ठेवला होता, मग त्याच्यामध्ये आहे अशी कोथिंबीर भरून ठेवली आणि वापरायच्या टायमिंगला मग नेहमी वॉश करून घेते, असं होतं. त्याच्यामुळे आहे अशी ठेवून दिली व्यवस्थित, काय निवडत पण बसले नाही मी कोथिंबीर, कारण कशी जरी निवडून ठेवली तरी खराब होते. त्यापेक्षा म्हटलं वेळ घालवण्यापेक्षा अशीच्या अशीच ठेवून देते. दूध उकळतानाची एक ट्रिक सांगते. जेव्हा दूध वरती येतं ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. माझ्याकडून थोडंसं जास्त पाणी झालं, पण एकदम थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये काय होतं, जे दूध वरती आलेलं असतं ना ते खालीच बसतं आणि छान असं उकळत राहतं. मी ना कधीच असं होत नाही की एक ड्रेस घेतलाय आणि तो पटकन घातलाय आणि तयार झाले, असं कधीच होत नाही. मला सवय आहे, एक ड्रेस काढायचं म्हटलं का नाही, घालायचं म्हटलं की 2-3 ड्रेस तर मी खाली घेतेच. पहिला हा येल्लोवाला घातला, पण त्याचं पुढचे जरासे धागे निघाले होते म्हणून तो चेंज केला. परत दुसरावाला घातला हा, तो पण घातला आणि मला वाटत होतं की लूज आहे म्हणून, कारण पहिली माझी तब्येत जास्त होती, आता खूप कमी कमी होत चालली, त्याच्यामुळे खूप लूज होतो आहे हा ड्रेस. मग तो पण परत काढून ठेवला आणि म्हटलं आता जो अंगात घातला ना तो तिसऱ्यांदा मग तो ड्रेस घालून घेतला. म्हटलं जाऊ देत, आणि सारखं सारखं तीच कपडे घालायचे मला खूप कंटाळा येतो. मला असं सारखं वाटतं की नवीन असावं, पण आत्ता एवढ्यात म्हणजे कपड्यांवरती तर एवढा खर्च करू शकत नाही, असं पण होतं. म्हणजे हे म्हणतात घे, पण परत माझी इच्छा होती की नको उगाच खर्च करायला, म्हणून मग मी घेत नाही, असं होतं. आता आमच्याकडे नाही आहे माठ, म्हणजे मागच्या वर्षी जो घेतलेला ना तो मी तसाच मम्मीला देऊन टाकला, कारण ना इथं ठेवायला पण कुठं जागा नव्हती आणि त्यावेळेस मला वाटतं पावसाळा होता आणि रूम शिफ्टिंगच्या वेळेस जे सामान तिकडे नेलं मग त्यातच मी पाठवून दिला. आणि इथं खूप नर्सरी आहेत, म्हणजे भरपूर मिनटालाच नर्सरी लागते, पण इथं कुठं माठ भेटत नाहीत.
बाकी ठिकाणी असं असतं की जिथं नर्सरी असते ना त्याच्यामध्ये माठ हमखास भेटून जातात, पण इथं कुठंच भेटत नाही आहे. विचार करते आता कुठून घेऊ, तोपर्यंत म्हटलं फ्रीजमधलंच पाणी पिऊ आणि मिक्स करून पाणी पितो. असं डायरेक्टली फ्रीजमधलं पाणी पित नाही, थोडंसं फ्रीजमधलं आणि थोडंसं फिल्टरचं पाणी असं पिऊन घेतो. पण तरी पण थोडीशी सर्दी होतेच, म्हणजे गरमगार थोडंसं पाणी म्हटलं की त्रास होतोच. पण तरी पण म्हटलं जाऊ दे, जोपर्यंत माठ घेत नाही तर सॅटर्डे संडे आहे 2 दिवस शोधून घेईल. बॉटल भरून ठेवल्या, झाडू वगैरे मारून घेतला आणि मी धनुला स्कूलला आणायला गेले. त्याला ऊन लागतं म्हणून मी टोपी घेऊन गेले होते, तर माझं शहाणं बाळ त्याच्यामध्ये लॉलीपॉप ठेवून मग ते डोक्यामध्ये घालत होतं. पुढे आल्यानंतर तर अजिबात त्याने टोपी घातली नाही, म्हणजे तो लॉलीपॉपसोबतच अख्ख्या रस्त्याने खेळत आला होता. आणि मुलांना जेवढी जाताना एनर्जी असते ना स्कूलला जाताना, ते दुप्पट तिप्पट स्कूलमधून घरी येताना एनर्जी असते आणि आपली मात्र एनर्जी कुठं जाते काय माहिती. फुल एनर्जेटिक होऊन स्कूलमधून घरापर्यंत येतात. आणि धनुषला तर चालत यायचं असं तरी पण एकदम हॅपीली घरी येतो. आणि लिफ्टमध्ये आल्याच्या नंतरनं टोपी घालायची नाटकं सुरू केली. किती गोंडस दिसतोय ना धनुष टोपीमध्ये. त्याला त्याच्या बाबांनी ही टोपी आणली आणि खूप गोंडस दिसते त्याला, खूप मस्त बसते. पण खूप खुश होता तो घरी यायचं म्हटलं की. त्याला मग काहीतरी हवं असतं, म्हणजे फ्रुटी वगैरे आणली ना त्याच्यामुळे तो खूप जास्त खुश होता. घरी आले, आवरून घेतलं, चेंज वगैरे केलं, धनुषचं पण सगळं आवरून घेतलं, त्याला खायला प्यायला दिलं आणि मग मी माझी क्लिनिंग करायला घेतली. आणि खूप वेळ झाला होता, म्हणजे हे डाग आहेत ना पूर्ण वाळून गेले होते. पाणी तर टाकू शकत नव्हते कारण पाणी जायला इथं कुठं जागा नाही आहे. त्याच्यासाठी मग मी असंच घासून घेतलं सगळं. मला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागले सगळं घासून घ्यायला. आणि पार चिमणीच्या खालचा जो एरिया आहे ना तिथं पण सगळं उडलं होतं, म्हणजे जी काय तडका दिला होता ना ते सगळं लाल लाल त्याच्यावरती उडलं होतं आणि ते खूप विचित्र दिसत होतं. आणि पहिलं सगळं क्लीन करून घेतलं, त्याच्याशिवाय मला काही शांती भेटत नाही. एवढं चकाचक क्लीन असेल तेव्हा खूप भारी वाटतं. इथला एरिया पण सगळा मी पुसून घेतला आणि तेव्हा ते चकाचक झालं. आता हे संध्याकाळपर्यंत किचन असंच राहणार होतं. संध्याकाळी मी डायरेक्ट शूट करत होते, म्हणजे दुपारी कामावरून खूप कंटाळा आला होता, मग डायरेक्ट झोपून गेले मी 15-20 मिनिटासाठी. उठल्यानंतर ना चहा वगैरे ठेवला आणि मग व्हिडिओ शूट करते. खूप छान मस्त फरशी वगैरे पुसून घेतली होती, खूप भारी वाटत होतं घरामध्ये. हे ऑफिसवरून आल्याच्या नंतरनं मग आम्ही बाहेर गेलो, एका ठिकाणी पाव भेटतात तिथून आणण्यासाठी. आता माहिती झाले तिथं पाव भेटतात, पण काय होतं ना लवकर जावं लागतं तिथं पण, नाहीतर पाव सगळे संपून जातात. बाकीच्या सगळ्या गोष्टी इझिली भेटतात पण पाव अजिबात भेटत नाहीत, म्हणून मग आम्ही थोडंसं लवकरच गेलो आणि पाव घेऊन मग घरी आलो. रात्रीचं वातावरण एवढं भारी असतं ना, मस्त थंडगार हवा वगैरे सुटलेली असते, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आणि संध्याकाळचं गाडीवर फिरून आलं की मग काय विषयच नाही. घरात आले आणि मग काय जेवण बनवायचं काय एवढा ताप नव्हता, म्हणजे सकाळची जी पावभाजी होती तीच खाणार होतो. मला तर दिवसभर खायलाच भेटले नाही कारण माझ्याकडे पण पाव नव्हते, त्याच्यामुळे मग मी आज दिवसभर असाच उपवास धरला होता निरंकार, काहीच खाल्लं नव्हतं. आणि धनुषला येताना पेस्ट्री आणली होती, मग त्याने ती खायला घेतली. त्याला ना केक खूप आवडायचा, खूप म्हणजे खूप. तर ना आम्ही त्याची एवढी हाऊस पूर्ण केली ना की आम्हाला असं वाटतं की त्याने बाहेर गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या कुणाच्या घरात गेल्यानंतर हट्ट करू नये म्हणून त्याला 2 दिवसाला ह्यांनी पेस्ट्री आणून चारली. तेव्हापासून त्याचं केक खायचं जरा मन कमी झालं, पण कधीतरी चालते, म्हणजे कधीतरी आणतो, पण आता आणली तरी पण आवडीनं खातो. ह्यांची ॲक्टिंग बघा, कांदा चिरत होते, नको बोलले ना तरी पण त्यांना करायचंच असतं, थोडीफार हेल्प करायची असते. सो कांदा टोमॅटो काकडी ते चिरत होते आणि कांदा चिरताना त्यांना ना खूप त्रास होतो, म्हणजे डोळ्यातून खूप पाणी येतं आणि राहू देत म्हटलं तरी ऐकायचं नसतं त्यांना, ती हेल्प करायची असते, म्हणजे करायचीच असते. म्हटलं आता एवढा त्रास होतोय तरी पण करायचं आहे तर करून घ्या. आणि खरंच जेव्हा दोघं एकत्र मिळून काम करतो ना तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे मला कामात हेल्प व्हावी असा माझा कधीच हेतू नसतो, पण त्यांनी माझ्यासोबत टाईम स्पेंड करावा फक्त एवढंच म्हणणं माझं त्यांच्याकडे असतं. बाकी काही घेऊ अगर नको घेऊ त्याच्याशी मला काहीच मतलब नाही. फक्त आल्यानंतरनं मोबाईल घेऊन न बसणं, माझ्याशी बोलणं. आणि मी पण हे आल्यानंतरनं जास्त शूट वगैरे करत नाही, म्हणजे त्यांना पहिला टाईम देते आणि नंतरनं मग जे काय माझं असेल ते करत बसते. पण दोघांसोबत पण म्हणजे दोघांनी पण एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करावा अशी माझी पहिल्याचपासून इच्छा होती. आमच्या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन कधीच कमी होऊ नये असं पण मला नेहमी वाटायचं आणि अजूनसुद्धा वाटतं. तर चला दोघं पण मस्त मिळून आम्ही जेवण बनवते. ते मस्त सॅलड चिरून घेत आहेत आणि मी इकडं भाजीला तडका देते. म्हणजे ते म्हटले की भाजी आहे ना ती स्पायसी झाली नव्हती आणि त्यांना मात्र स्पायसी खायचं होतं आणि त्यांची फुल इच्छा होती की आज आपण बाहेर जेवण करायला जाऊयात. पण म्हटलं आहे तर कशाला वाया घालवायचं, आपण नंतर कधीतरी जाऊयात. म्हणून मग म्हटलं घरीच प्लॅन केला. पाव आणल्याच्या नंतर मग पाव पण गरम करायचे होते. पहिलं म्हटलं भाजीला तडका देऊन घेते, मग एक म्हणजे तुपामध्येच तडका दिला आणि लाल तिखट आणि पावभाजी एक्स्ट्रा टाकली आणि मस्त त्याच्यामध्ये टाकून परतून घेतलं. खूप छान झाली टेस्टी पावभाजी. तोपर्यंत एकीकडे त्यांनी पाव फ्राय करायला घेतले आणि धनुष मात्र मस्त छान अशी पेस्ट्री एन्जॉय करत होता एकटाच. आणि आम्ही पण खात नाही म्हणजे
त्याने जर स्वतःहून दिलं तर ठीक, नाही तर असं आम्ही कधीच मागून त्याच्याकडून घेत नाही. फ्रुटी पण पिऊन बसला होता. सगळं झाल्याच्या नंतर मग मस्त असं आम्ही पावभाजीवरती ताव मारला आणि मी बाहेर गेलते. कशासाठी गेलते ते सांगते. खूप दिवसापासून मला लेगिन्स घ्यायच्या होत्या आणि लेगिन्स घ्यायला गेल्यानंतर मला तिथे ही जीन्स दिसली जागर टाईप. तर मला ना खूप दिवसापासून इच्छा होती, म्हणजे घ्यायची होती मला. मी तुम्हाला सांगितलं ना, मला कपड्यांची खूप आवड आहे. मग मी आज ही जागर जीन्स घेतली आणि त्याच्यानंतर मग व्हाईट आणि ब्लॅक लेगिन्स घेतल्या. मला कपड्यांची भरपूर हौस आहे आणि माझे बरेचसे टॉप असे आहेत की त्याच्यावरती मी व्हाईट आणि ब्लॅक लेगिन्स वेअर करते. दुसऱ्या कुठल्या जास्त कलरच्या लेगिन्स नाही आहेत माझ्याकडं, म्हणून त्या घेतल्या. लास्ट टाईम पिंपरीतून घेतलेल्या फुल ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे त्या काय मला घालायला आवडत नाही आहेत, म्हणून मी ह्या घेतल्या. आणि जीन्स मला खूप जास्त आवडते, म्हणजे माझ्याकडे आता मोजक्या जीन्स आहे, 2-3च असतील, एक नॉर्मल. आता म्हटलं अजून 2 महिन्यांनी अजून एक जीन्स मी घेईल, कारण तसे कपडे मस्त वाटतात घालायला आणि मला पण ते सूट होतात एकदम छान, म्हणजे छान वाटते जीन्स घातल्यानंतर ना. आता ही जीन्स माझ्या खूप आवडीची होणार आहे आणि तिला मी जास्त जपणार आहे खरंच. तुम्ही म्हणाल एवढी कशी ही आहे, पण हो खरंच मला कपडे ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घालायला खूप आवडतात. आणि ठीक आहे, कधीतरी ही हौस पूर्ण होईल, म्हणजे फुल पूर्ण होईल, की असं वाटेल की हां बस झालं बाबा, आता कपड्यांची खूप जास्त हौस झाली आहे माझी. तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतरनं ते तुम्हाला दाखवलं आणि मग नंतर आम्ही बाहेर शतपावली करण्यासाठी गेलो. घरात आल्यानंतर मस्त आज पाव खाल्ले होते, त्याच्यामुळे म्हटलं जिरा मसाला घेऊयात. आणि आमच्यापेक्षा जास्त हावरा जिरा मसाल्याला धनुष्य आहे, मग त्याला पण थोडंफार प्यायला दिलं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात परत आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.